करून पानपोळी आज मी करून दाखवणार आहे. नमस्कार, माझे नाव प्रिया कुंडी गावडे. आज आपण पाण्याच्या घनतेचा परिणाम पाहणार आहोत. प्रथम पाण्याने भरलेले 2 ग्लास पिणार आहोत. आता पाण्याने भरलेला 1 ग्लास घेतला आपण. त्याच्यामध्ये आपण 1 लिंबू टाकणार आहोत. तर असे दिसून येते की तो लिंबू तळाशी जाऊन बसला आहे. दुसऱ्या पाण्यात 2 चमचे मीठ घालून त्याला ढवळले तर असे दिसून येते की त्याच्यामध्ये आपण 1 लिंबू टाकला तर असे दिसून येते की तो लिंबू पाण्यावर तरंगत आहे. असे का होते? पाण्याची घनता कमी असली की लिंबू तळाशी जाऊन बसतात व पाण्याची घनता जास्त असली की लिंबू पाण्यावर तरंगतात. नमस्कार, माझे नाव अंजली वंशे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव प्रियंशी आदर्श शाळा वाकोली नंबर 1 असे आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे ATM मशीन. ही आहे एक ATM मशीन. ATM मशीन आपल्याला कधीही उपयोगी
नमस्कार, माझे नाव रोशनी धनसुरे. आज आपण उष्णता शोषक पदार्थ बघणार आहोत. पाणी हा उष्णता शोषक पदार्थ आहे. सगळ्यात पहिले आपण एक मेणबत्ती पेटवणार आहोत. आता आपण हवेने भरलेला फुग्याचा ठेवणार आहोत. हा भाग होता तो फिरवला आणि फुगा फिरवला. आता आपण पाण्याने भरलेला फुगा ठेवणार आहोत. पाण्याने भरलेला फुगत नाही आहे. फुगा फुटत नाही आहे. कारण याच्यात जे पाणी आहे ते मेणबत्तीची वाफ शोषून घेतलेले आहे. नमस्कार, माझे नाव उर्मी दुर्गेश जाधव. मी इयत्ता 3री शिकत आहे. आज आपण पाण्याचे शुद्धीकरण करून पाहणार आहोत. यासाठी लागणारे साहित्य मोठे दगड, छोटे दगड, कोळसा आणि कापूस. हे खात पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत. मग फिल्टर होऊन शुद्ध पाणी बाहेर येणार आहे. नमस्कार, माझे नाव अद्वैत मारुती भाडे. आज आपण पाण्याचा पृष्ठीय ताण समजून घेणार आहोत. यासाठी आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत पाणी, एक मोठं ताट, पावडर आणि साबण. सर्वप्रथम आपण हे पाणी डिशमध्ये ओतून घेऊया. आता आपण एका बोटाला साबण लावून घेऊया. बोटाला साबण लावल्यानंतर नमस्कार, माझे नाव सोहेल संगीत. मी आज प्रयोग करून टाकणार आहे. प्रयोगाचे नाव पाण्यात न भिजवणारे